लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 4,500 रुपये या दिवशी होणार जमा. लाडकी बहीण योजना 3 हप्ता. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मेरी लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देत आहे. या आर्थिक मदतीमुळे गरीब महिला आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकतात. त्या पैशातून तुमची मुलेही त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात. आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने या योजनेचे 2 हप्ते वितरित केले आहेत. जुलै आणि ऑगस्टच्या या 2 हप्त्यांमध्ये लाखो महिलांच्या बँक खात्यात रुपये 3,000 जमा करण्यात आले आहेत. हे रुपया 3,000 पहिल्या 2 महिन्यांसाठी हप्त्यांची एकूण रक्कम आहे. लाडकी बहीण योजना 3 हप्ता. तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर. आतापर्यंत 3,000 रुपये प्रिय बहिणीच्या खात्यात जमा केले आहेत. मात्र आता सप्टेंबर महिन्याची 1,500 रुपये थकबाकी आहे. यामध्ये त्या महिलांचा समावेश आहे ज्यांना पहिल्या 2 हप्त्यांचे पैसे मिळालेले नाहीत. त्यांना एकूण 4,500 रुपयांचा हप्ता दिला जाईल. 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान महिला विभागात तिसरा हप्ता वितरित केला जाईल, असे सरकारने जाहीर केले आहे. ज्या महिलांना आधीच रुपया 3,000 मिळाले आहेत, त्या महिलांना आता 1,500 रुपये मिळतील. लाडकी बहीण योजना 3 हप्ता. लाभार्थी वितरण सोहळा. लाडकी बहीण योजना 3 हप्ता. या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी शासनाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 14 सप्टेंबर रोजी सोलापुरात या लाभार्थी हप्त्याच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात तिसऱ्या टप्प्यातील औपचारिक वितरण आणि योजनेच्या फायद्यांचा आढावा घेतला जाईल. योजनेमध्ये महत्त्वपूर्ण बदल. मुलगी बहीण योजनेसाठी अर्ज करताना सुरुवातीला लाभार्थी ऑनलाईन किंवा सेतूला भेट देऊन अर्ज करू शकतात. मात्र सातारा जिल्ह्यातील अनियमिततेनंतर आता राज्य सरकारने त्यात मोठा बदल केला आहे. या योजनेतील अनियमितता समोर आल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. नवीन नियमांनुसार आता केवळ अंगणवाडी केंद्रांनाच या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची आणि मंजूर करण्याची मुभा आहे. या मोठ्या निर्णयाबाबत राज्य सरकारने जी.आर. जारी केला आहे. योजनेचा लाभ अधिक पारदर्शक आणि न्याय्य व्हावा हा या नवीन निर्णयामागचा उद्देश आहे. अर्ज कसा करायचा? ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केलेला नाही, त्या महिलांना आता त्यांच्या गावातील अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना अंगणवाडी सेविकांना भेटावे लागणार आहे. यासोबतच या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणेही आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एका बैठकीत मोठी घोषणा केली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या लाडक्या भगिनींचा आशीर्वाद आमच्या सरकारवर राहिला तर आम्ही या योजनेची मासिक रक्कम वाढवू. ते म्हणाले की आता आम्ही तुम्हाला मिळणारी रक्कम 1,500 वरून 3,000 प्रति महिना वाढवणार आहोत. लाडकी बहीण योजना 3 हप्ता. आता या योजनेबाबत विरोधी पक्षाने ही प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास महालक्ष्मी योजना नावाची योजना सुरू करेल. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये दिले जाणार असून दरवर्षी या रकमेत 1,000 रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचे महत्त्व. आर्थिक आणि महिला सक्षमीकरणासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या योजनेच्या आर्थिक लाभामुळे महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. तसेच या योजनेमुळे महिलांना आर्थिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल, जे समाजात स्त्री-पुरुष समानतेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
या योजनेतील आव्हाने आणि भविष्यातील मार्ग. लाडकी बहीण योजना 3 रा हप्ता या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळत आहे. पण या योजनेतही आव्हाने आहेत. या योजनेतील काही प्रमुख आव्हाने म्हणजे गैरप्रकार रोखणे, दीर्घकाळ टिकून राहणे, लाभार्थ्यांना लाभ पोहोचवणे. यासोबतच सरकारने अर्ज प्रक्रियेत बदल केले असून हे आव्हानही आहे. लाडकी बहीण योजना 3 रा हप्ता या योजनेचा जास्तीत जास्त विस्तार करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा. महिलांना आर्थिक मदत तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा सरकारचा उद्देश असेल, जेणेकरून ते दीर्घकाळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतील.